मुंबई मनपा निवडणुकीमध्ये एकत्र लढण्याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करू. शरद पवारांचं मोठं वक्तव्य. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद असल्याचं नमूद. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आज 2 महत्त्वाच्या बैठका. दुपारी शिवसेना भवनात जिल्हा आणि संपर्क प्रमुखांसोबत बैठक, तर संध्याकाळी पक्षाच्या आमदारांसोबत डिनर डिप्लोमसी. आज पवार कुटुंबीय एकाच मंचावर येणार. बारामतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भातील कार्यशाळेचं आयोजन. शरद पवार, अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार एकत्र येणार. जळगावात कट्टर विरोधक असलेले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसेंची भेट होणार. एका कार्यक्रमात औपचारिक भेट होणार असल्याची खडसेंची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज मुंबई दौरा. दुपारी नाफेडच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. राज्यस्तरीय सहकार औद्योगिक संमेलनालाही हजेरी लावणार. हिंदीची सक्ती असू नये, हिंदी शिकणं विद्यार्थ्यांच्या हिताचं. शरद पवारांची भूमिका. पवार म्हणतील तसं म्हणजे पवार काय देव आहेत का? चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर. राज्यातील 11 प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी 53,354 कोटींच्या निधीची तरतूद. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठीही 12,000 कोटींची खैरात. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय. माजी मंत्री धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दणका. करुणा मुंडेंच्या पोटगीतील 50% रक्कम कोर्टात जमा करण्याचे आदेश. घरगुती हिंसाचार प्रकरणी मुंडेंना ठरवलं होतं दोषी. पुण्यात पावसाचा जोर सध्या कमी. धरण क्षेत्रामध्ये मात्र पाऊस सुरूच. खडकवासला धरणातनं मुठा नदीमध्ये 15,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. घाट माथ्यावरती ऑरेंज अलर्ट. नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ. आजही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज. गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू. 2 दिवसात धरणातील पाणीसाठा वाढला. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा. जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, तर मुंबईत मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होणार. नव्या दमाच्या टीम इंडियाची हेडिंग्लेमध्ये पहिली कसोटी. इंग्लंडची गोलंदाजी कमकुवत असल्यामुळे भारताला विजयाची संधी. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज पुण्यामध्ये संगम. दोन्ही पालख्या संगमवाडी पुलाजवळ एकत्र येणार.